गुड मॉर्निंग मित्र हो. आजच्या या भागामध्ये आपण इयत्ता 10वीच्या भूगोल विषयातील शेवटचं प्रकरण, ज्याचं नाव आहे पर्यटन, वाहतूक आणि संदेशवहन, या प्रकरणाचा अभ्यास या ठिकाणी आपण करणार आहोत. एका एका घटकाचा अभ्यास आपल्याला करायचा आहे. सुरुवात पर्यटनापासून करूया, त्यानंतर मग वाहतूक आणि शेवटी संदेशवहन. पर्यटन. सर्वप्रथम पर्यटन म्हणजे काय, हा मुद्दा आपल्याला समजून घेणं या ठिकाणी अत्यंत आवश्यक आहे. भ्रमण करणे किंवा फिरणे ही एक माणसाची नैसर्गिक आवड आहे. प्राचीन काळापासून तुम्ही जर बघितलात तर आपल्या देशामध्ये पर्यटनाची फार जुनी परंपरा आपल्याला दिसून येते. प्राचीन काळापासून आपल्या देशातले लोक अनेक तीर्थक्षेत्रांना भेट देण्यासाठी म्हणून जातात. बऱ्याच ठिकाणी वेगवेगळ्या प्रकारचे जत्रा, संमेलनं भरलेले असतात, त्यावेळेस आपण त्यांना भेट देण्यासाठी जातो. देशातच नाही तर मोठ्या प्रमाणामध्ये बाहेरच्या देशातले लोक सुद्धा या देशामध्ये आलेले आहेत. आपल्या देशातले लोक बाहेरच्या देशात गेलेले आहेत, कधी व्यापारासाठी, कधी आध्यात्मिक समाधानासाठी, तर कधी वेगवेगळ्या सांस्कृतिक कारणासाठी माणसानं प्राचीन काळापासून भ्रमण करत आलेला आहे. थोडक्यात दूरवरच्या स्थळांना विशिष्ट हेतूनं भेट देण्यासाठी प्रवास करणं म्हणजे पर्यटन आहे. मग ते हेतू सामाजिक असेल, धार्मिक असेल, आर्थिक असेल, सांस्कृतिक असेल किंवा इतर कोणत्याही कारणासाठी आपण जेव्हा प्रवास करतो, एखाद्या दूरवरच्या ठिकाणाला जाऊन भेट देतो, त्यावेळेस आपण त्याला पर्यटन असं म्हणतो. आधुनिक काळामध्ये तुम्ही जर बघितलात तर आपल्याला या पाठाच्या माध्यमातून भारत आणि ब्राझील या दोन देशातील पर्यटन व्यवसायाचा विकास आणि पर्यटन व्यवसाय कशा प्रकारे चालत आहे याची माहिती आपल्याला या माध्यमातून घ्यायची आहे. आधुनिक काळात पर्यटन हा एक स्वतंत्र व्यवसाय म्हणून उदयाला आलेला आहे. स्थानिक पातळीपासून ते आंतरराष्ट्रीय पातळीपर्यंत, देश विदेशापर्यंत वेगवेगळ्या प्रकारच्या पर्यटन व्यवसायांचा आणि पर्यटन प्रकारांचा विकास आज आपल्याला झाल्याचा दिसून येतो. आज केवळ देशांतर्गतच फिरण्याची परंपरा राहिलेली नाही आहे, कारण आज प्रवासाची संदेशवहन आणि वाहतूक एवढं जलद आणि गतिमान झालेलं आहे की माणूस देश विदेश आणि एवढंच नाही, जगाच्या कुठल्याही कानाकोपऱ्यात आणि केवळ जगच नाही तर अंतरिक्षापर्यंत माणूस पोहोचलेला आहे. या सगळ्या मुद्द्यांचा जर आपण विचार केला तर या ठिकाणी आपल्याला तुम्हाला लक्षात येईल की खऱ्या अर्थानं हे सगळं म्हणजे पर्यटनाचा एक व्यापक विषय आपल्याला इथं अभ्यासायला मिळतो. तुमच्या स्क्रीनवर एक ग्राफ दिसत आहे. आतापर्यंत आपण ब्राझील आणि भारत या दोन्ही देशांची भरपूर माहिती मिळवलेली आहे. सुरुवात ब्राझीलपासून करूया. पर्यटन ब्राझील आणि त्यानंतर मग भारत. या ग्राफकडे जर तुम्ही बघितलात तर हा ग्राफ आहे आंतरराष्ट्रीय पर्यटक संख्याचा, ज्यामध्ये ब्राझीलमध्ये येणाऱ्या आंतरराष्ट्रीय पर्यटकांची संख्या ही 1995 पासून ते 2015 पर्यंतची दिलेली आहे. त्यानंतर भारतात येणाऱ्या आंतरराष्ट्रीय पर्यटकांची संख्या ही पिंक कलरच्या लाईननं दाखवण्यात आलेली आहे. ह्या ग्राफवर आधारित काही प्रश्न तुमच्या पाठ्यपुस्तकात दिलेली आहेत. त्या प्रश्नांची उत्तरं आपण सुरुवातीला सोडण्याचा प्रयत्न करूया. पहिला प्रश्न आहे, 1995 साली कोणत्या देशामध्ये अधिक पर्यटक आले?
तर 1995 म्हणजे सुरुवात आहे. आणि त्या ठिकाणी जर तुम्ही बघितलात तर भारताची जी पिंक कलरची लाईन आहे ती ब्राझीलच्या लाईनपेक्षा किंचित वर दिसत आहे, किंचित. म्हणजे 1995 साली भारत या देशामध्ये अधिक पर्यटक आल्याचं आपल्याला दिसून येते. पण त्यानंतर ब्राझीलचा जो ग्राफ आहे तो 2000 पर्यंत अगदी झपाट्यानं वाढलेला आहे. आणि 2000 पासून ते 2010 पर्यंत तो स्थिरावलेला आपल्याला पाहायला मिळतो. आणि 2010 ते 15 म्हणजे मागच्या 5 वर्षामध्ये पुन्हा त्याच्यामध्ये किंचित वाढ झाल्याचं आपल्याला दिसून येईल. दुसरा प्रश्न आहे, इसवी सन 2000 साली कोणत्या देशामध्ये अधिक परदेशी पर्यटक आले? तर 2000च्या ग्राफची जर तुलना केली तर भारतामध्ये आलेल्या पर्यटकांची म्हणजे कोणत्या देशामध्ये अधिक परदेशी पर्यटक आले, तर ब्राझीलची जी लाईन आहे ती आणि भारताची लाईन 2000 मध्ये जर बघितलं तर ब्राझीलमध्ये जास्त पर्यटक आले. कारण 95 ते 2000 या काळामध्ये ब्राझीलमध्ये येणाऱ्या पर्यटकांची संख्या झपाट्यानं वाढलेली आहे. कोणत्या वर्षापासून भारतामधील परदेशी पर्यटकांची संख्या वाढलेली दिसते? तर साधारण भारताचा ग्राफ जर आपण बघितला पिंक कलरचा तर 2010 पासून तो ग्राफ असा सरळ वर गेल्याचा आपल्याला दिसून येईल. म्हणून या ठिकाणी 2010 पासून तुम्हाला सरळ तो ग्राफ वर गेलेला आहे. 2015 साली दोन्ही देशातील परदेशी पर्यटकांची संख्या किती होती आणि त्यातील फरक सांगा. तर 2015चा जर ग्राफ बघितला तर साधारण तुम्हाला ब्राझीलमध्ये आलेल्या परदेशी आंतरराष्ट्रीय पर्यटकांची संख्या जर बघितली तर ती साधारण 60 लाख एवढी आहे. आणि भारतामध्ये आलेल्या पर्यटकांची संख्या जर बघितली तर तो ग्राफ फार उंच गेलेला आहे. तो साधारण 140 लाखापर्यंत तुम्हाला आंतरराष्ट्रीय पर्यटकांची संख्या दिसून येते. 2010 नंतर भारतातील परदेशी पर्यटक मोठ्या प्रमाणावर वाढण्यामागचं कारण काय असावं? तर 2010 नंतर भारतातील परदेशी पर्यटक मोठ्या प्रमाणात वाढलेले आहेत. त्याचं कारण म्हणजे वेगवेगळे कारणं असू शकतात. आता या ग्राफकडे जर बघितलं तर 2010 पासूनच हा ग्राफ फार उंचावलेला आहे. त्याचं कारण म्हणजे एकतर भारत सरकारची भूमिका सगळ्यात महत्त्वाची आहे. कारण आंतरराष्ट्रीय पर्यटक जेव्हा आपल्या देशामध्ये येतात त्यावेळेस सरकारची भूमिका ही सगळ्यात महत्त्वाची आहे. कारण पर्यटक म्हणजे भारतामध्ये अनेक सांस्कृतिक, ऐतिहासिक, नैसर्गिक वेगवेगळ्या प्रकारची स्थळं आहेत जे देश विदेशातील लोकांना आकर्षित करतात. ही काही नवीन बाब नाही आहे. प्राचीन काळापासून भारतामध्ये येणाऱ्या परकीय लोकांची संख्या जास्त राहिलेली आहे. अनेक बौद्ध भिक्षूंनी भारताला भेट दिलेली आहे. अनेक पर्यटकांनी सुद्धा भारताला येऊन भेट दिलेली आहे आणि इथल्या भूमीचं वर्णन त्यांनी त्यांच्या प्रवास वर्णनामध्ये केलेलं आहे. म्हणजे आंतरराष्ट्रीय पर्यटकांना आकर्षित करणाऱ्या अनेक बाबी, अनेक घटक आपल्या देशामध्ये आहेत. परंतु या सर्व घटकांचा आपण जर कंपॅरेटिव्ह स्टडी आपण ज्याला म्हणतो किंवा टेबल जर केला तर तुम्हाला असं लक्षात येईल की भारतातल्या या सर्व गोष्टी आकर्षित करणाऱ्या आहेत, पण सरकार परदेशी लोकांना किती प्रोत्साहन देते, त्यांना कोणकोणत्या प्रकारच्या सुविधा उपलब्ध करून देते, त्यांना येण्यासाठी विजा लागतो, परवानगी लागते, त्यानंतर इथं आल्यानंतर त्यांना आपली करन्सी लागते, त्यानंतर मग इथं आल्यानंतर त्यांना राहण्याची सोय लागते, वाहतुकीच्या व्यवस्था लागतात, पर्यटनाच्या ठिकाणी पाहण्यासाठी त्यांना वेगवेगळ्या प्रकारच्या सुविधा उपलब्ध करून द्याव्या लागतात, त्यांना मार्गदर्शन करण्यासाठी गाईड उपलब्ध करून द्यावे लागतात. या सगळ्या सुविधा जर सरकारच्या माध्यमातून म्हणा किंवा कोणत्या संस्थेच्या माध्यमातून जर त्यांना पुरवण्यात आल्या तर नक्कीच एखादा विदेशी पर्यटक आपल्या देशात यायला तयार होईल. साहजिक आहे, एखादा पर्यटक आपल्या देशात कधीच यायला तयार होईल जर या सगळ्या सुविधा, या सगळ्या बाबी त्यांना तुम्ही उपलब्ध करून दिल्या तर. आणि समजा या सगळ्या बाबी आणि ह्या सगळ्या गोष्टी जर तुम्ही त्यांना उपलब्धच करून दिल्या नाहीत तर काय होईल? व्हॉट वुड हॅपन? तर साहजिक आहे
भारतामध्ये येणाऱ्या विदेशी पर्यटकांची संख्या आपोआप कमी व्हायला लागेल. आणि 2015 सालची ही चित्र आपल्याला पाहायला मिळते. आणि 2010 नंतर भारतातील परदेशी पर्यटक मोठ्या प्रमाणात वाढण्यामागचं कारण काय आहे, हा प्रश्न मी मागच्या वेळेस जे तुम्हाला विचारला आहे त्याचं उत्तर आपल्याला अशा प्रकारे सांगता येईल. हे ते प्रश्न आहेत जे मी आता तुम्हाला उत्तरं दिली आहेत. आणि आता आपल्याला पाहायचं आहे की खरंच ब्राझीलमध्ये पर्यटनाच्या दृष्टीनं काय काय आहे. तुम्हाला माहीत असेल की ब्राझील हा दक्षिण अमेरिका खंडातील उत्तर भागात, उत्तर आणि पूर्व भागामध्ये असलेला देश. 0 डिग्री इक्वेटर, त्यानंतर 23.5 ज्याला आपण मकरवृत्त म्हणतो तेही ब्राझीलमधून गेलेलं आहे. नैसर्गिकदृष्ट्या, भौगोलिकदृष्ट्या ब्राझीलचं स्थान आणि तिथं असणाऱ्या वेगवेगळ्या प्रकारच्या भौगोलिक रचना ह्या अनुषंगाने जर विचार केलात तर ब्राझीलमध्ये पर्यटकांना आकर्षित करण्यासारखं बरंच काही आहे. ब्राझीलला समुद्रकिनारा लाभलेला आहे, त्यामुळं ब्राझीलच्या समुद्रकिनाऱ्याजवळ पांढऱ्या वाळूच्या पुळणी आपल्याला पाहायला मिळतील. अतिशय सुंदर अशी प्राकृतिक रचना ब्राझीलमध्ये आपल्याला पाहायला मिळते. प्राइया डू कॅसिनो किंवा कॅसिनो बीच आपण ज्याला म्हणतो, हे ब्राझीलमधील अतिदक्षिणेकडे असलेली पुळण आहे. त्यासोबत स्वच्छ आणि आकर्षक असे सागरी किनारे आहेत. समुद्र लाभलेला आहे, उत्तर अटलांटिक समुद्र, पूर्व अटलांटिक. निसर्गरम्य अशी बेटं आहेत. ॲमेझॉन सारख्या नदीच्या खोऱ्यांमध्ये असलेलं घनदाट जंगल आहे. त्या जंगलांमध्ये राहणारे विविध प्रकारचे प्राणी पक्षी आहेत, विविध उद्यानं आहेत. या सगळ्यांमुळं आंतरराष्ट्रीय पर्यटक मोठ्या प्रमाणात ब्राझीलकडे आकर्षित होत आहेत. आणि ब्राझिलिया ही जी त्याची राजधानी आहे, हे शहर सुद्धा पर्यटकांचं एक आकर्षण केंद्र म्हणून आपल्याला सांगता येतो. रियो दी जेनेरियो नावाचं जे शहर आहे, साओ पावलो नावाचं जे शहर आहे, हे शहर सुद्धा मोठ्या संख्येनं पर्यटकांना आकर्षित करतं. देशातील अनेक भागात पर्यटन हा महत्त्वाचा आर्थिक व्यवसाय म्हणून चालवला जातो. आणि ब्राझीलमध्ये पर्यावरण स्नेही पर्यटनाचा विकास होत आहे. पर्यावरण स्नेही, इको फ्रेंडली टुरिझम आपण ज्याला म्हणतो, हा एक अलीकडे आलेला आणि अतिशय महत्त्वाचा असा पर्यटनाचा प्रकार आहे. कारण पर्यटक जेव्हा एखाद्या ठिकाणी पाहायला जातात, आपण पाहतो की त्यावेळेस त्या ठिकाणच्या नैसर्गिक जो आपला ठेवा आहे किंवा जो सांस्कृतिक ठेवा असेल तर त्याची कुठलीही हानी होणार नाही, किंवा येणाऱ्या नंतरच्या पर्यटकांना ती वस्तू तशीच उपलब्ध असेल जशी ती पूर्वी होती. म्हणजे तेवढाच आनंद त्यांना तिथं मिळेल जेवढा पूर्वीच्या पर्यटकांना मिळाला. हे जर आपल्याला करता आलं तर हा सगळा आपला सांस्कृतिक, ऐतिहासिक, नैसर्गिक जो वारसा लाभलेला आहे तो आपल्याला येणाऱ्या पिढींपर्यंत टिकवून ठेवता येतो. म्हणून अलीकडं ब्राझीलमध्ये पर्यावरण स्नेही पर्यटनाचा विकास होत आहे. पर्यटन करत असताना पर्यावरणाला कुठलीही हानी होणार नाही किंवा पर्यावरणाचं नुकसान होणार नाही याची काळजी घेऊन केलेलं पर्यटन म्हणजे पर्यावरण स्नेही पर्यटन आहे असं आपल्याला म्हणता येतं. एक आलेख तुमच्या स्क्रीनवर दिलेला आहे, त्या आलेखावर आधारित हे प्रश्न आहेत. प्रश्न मी वाचून दाखवणार आहे. आलेख तुमच्या समोर ठेवतो. आलेखाकडे पाहिल्यावर तुम्हाला लक्षात येईल की हा आलेख पर्यटन व अर्थव्यवस्था दाखवणारा आहे. 2016ची परिस्थिती. याच्यामध्ये 2 कॉलम्स, म्हणजे हा आलेख कोणत्या प्रकारचा आहे, पहिला प्रश्न आहे. तर हा आलेख जोड स्तंभालेख आहे. कारण या जोड स्तंभालेखामध्ये एक स्तंभ पर्यटन व्यवसायात गुंतलेली लोकसंख्या दाखवणार आहे, तर रेड कलरचा जो स्तंभ आहे तो पर्यटन व्यवसायाचं एकूण राष्ट्रीय उत्पादनामध्ये असलेलं योगदान दाखवणार आहे. या दोघांचं कंपॅरिझन आपल्याला इथं करायचं आहे. या आलेखात कोणत्या बाबी दाखवलेल्या आहेत, तर या आलेखामध्ये प्रामुख्यानं 2 बाबी दाखवलेल्या आहेत. एक, पर्यटन व्यवसायात गुंतलेली लोकसंख्या, आणि दुसरं, एकूण राष्ट्रीय उत्पादनामध्ये पर्यटन व्यवसायाचा वाटा किंवा हिस्सा, म्हणजे थोडक्यात योगदान किती आहे.
कोणत्या देशाच्या एकूण राष्ट्रीय उत्पादनात पर्यटन व्यवसायाचे योगदान जास्त आहे? ग्राफकडे जर बघितला तर तुम्हाला लक्षात येईल की ब्राझीलचं योगदान आपल्याला जास्त दिसून येतं. एकूण राष्ट्रीय उत्पादनाच्या तुलनेत पर्यटन व्यवसायात गुंतलेली लोकसंख्या जास्त असलेला देश कोणता? तर तो भारत असल्याचं आपल्याला दिसून येईल. म्हणजे थोडक्यात 2015, आता तुम्ही जर याचं ॲनालिसिस करायचं ठरवलं तर तुम्हाला लक्षात येईल की 2015 साली भारतामध्ये भेट देणाऱ्या आंतरराष्ट्रीय पर्यटकांची संख्या ही ब्राझीलच्या तुलनेमध्ये जास्त आहे. मागचा जो ग्राफ आपण पाहिला आहे त्यामध्ये तुम्हाला हे अभ्यासायला मिळालेलं आहे. त्यात आपण पाहिलेलं आहे की 2015 साली भारताला व्हिजिट करणाऱ्या पर्यटकांची संख्या ही साधारण 140 लाखात होती आणि त्याच वेळेस ब्राझीलला भेट देणाऱ्या पर्यटकांची संख्या ही फक्त जवळपास 60 लाखाच्या जवळपास होती. यावरून आपल्याला लक्षात येतं की 2015 साली भारतामध्ये भेट देणाऱ्या आंतरराष्ट्रीय पर्यटकांची संख्या जास्त आहे. असं असलं तरीही पर्यटन क्षेत्राचा एकूण राष्ट्रीय उत्पन्नातील वाटा हा ब्राझीलपेक्षा कमी राहिलेला आहे. आता हा जो जोड स्तंभालेख आहे हे जर बघितलात तर पर्यटन क्षेत्राचा एकूण वाटा बघा, ब्राझीलमध्ये साधारण तो 9.5% जवळपास आहे, तर भारतामध्ये तो 8.25% जवळच आहे. आणि हे प्रामुख्यानं त्या देशाची लोकसंख्या आणि एकूण राष्ट्रीय उत्पन्न यांच्या मूल्यावर अवलंबून आहे. आणि यानुसार जर आपण विचार केला तर भारताचं राष्ट्रीय उत्पन्न व लोकसंख्या ही ब्राझीलच्या तुलनेत खूपच जास्त आहे. त्यामुळं भारताचा एकूण राष्ट्रीय उत्पादनातील पर्यटन क्षेत्राचा वाटा हे जर आपण पाहिलं तर तो ब्राझीलपेक्षा कमी दिसतो आणि या क्षेत्रातील लोकसंख्येचं प्रमाण मात्र जास्त दिसते. कारण ब्राझील आणि भारताची तुलना जरी आपण इथं या ठिकाणी करत असलो तरी भारताची लोकसंख्या आणि ब्राझीलची लोकसंख्या यांचं कंपॅरिझन या ठिकाणी होऊ शकत नाही. आणि म्हणून या ग्राफच्या आधारे आपण 2 स्वतंत्र राष्ट्रांचा विचार केला तर ब्राझीलमध्ये पर्यटन व्यवसायात गुंतलेल्या लोकांचं प्रमाण कमी आहे, परंतु त्यांचा एकूण राष्ट्रीय उत्पादनातील वाटा जास्त आहे. आणि भारतामध्ये पर्यटन व्यवसायात गुंतलेल्या लोकांचं प्रमाण जास्त आहे, तुलनेमध्ये एकूण राष्ट्रीय उत्पादनातील त्यांचा वाटा कमी आहे. अशा प्रकारे आपल्याला या ग्राफचं ॲनालिसिस करता येईल. जरा विचार करा, तुमच्यासाठी प्रश्न आहे, ब्राझीलमधील कोणत्या घटकांमुळे अथवा वैशिष्ट्यांमुळे ही पर्यटन स्थळे निर्माण झाली आहेत? याचा जर विचार केला तर तुम्हाला लक्षात येईल की ब्राझीलमधील कोणते घटक आहेत की ज्यामुळे इथं पर्यटन स्थळ. साहजिक आहे की ब्राझीलमध्ये अनेक निसर्गरम्य अशी ठिकाणं आहेत, त्यासोबतच ब्राझीलमध्ये इतर काही बाबी आहेत ज्यांचा विचार आपल्याला इथं करायला पाहिजे. त्याच्यात प्रामुख्यानं सांस्कृतिक ठिकाणं आहेत, इमारती आहेत, वास्तू आहेत. ह्या सगळ्यांचा विचार जर केला तर ब्राझीलमध्ये आपण पाहिलेलं आहे की सुंदर असे समुद्रकिनारे आहेत, हे नैसर्गिक आहे. ॲमेझॉनचं जंगल हे नैसर्गिक आहे. त्याशिवाय इथं असलेली शहरं ही मात्र सांस्कृतिक आहेत. म्हणजे ब्राझीलमध्ये असलेल्या नैसर्गिक आणि सांस्कृतिक घटकांमुळं पर्यटन व्यवसाय त्या ठिकाणी विकसित झालेला आहे असं आपल्याला या ठिकाणी सांगता येईल. ही काही चित्र दिलेली आहेत. रियो दी जेनेरियो या ठिकाणी असलेली पुळण, त्यानंतर ब्राझीलमधील सागरी पर्यटन या चित्रामध्ये दाखवलेलं आहे. मॅनॉस येथील फुटबॉल स्टेडियम आहे. ही सगळी स्थळं आपल्याला ब्राझीलमधील पर्यटन स्थळं म्हणून सांगता येतील. आता आपण भारताकडे वळूया. भारताच्या बाबतीत बोलायचं म्हणलं तर प्राचीन साहित्यांमधून सुद्धा भारताच्या पर्यटन व्यवसायाचा विकास आणि परदेशातून देश विदेशातून आलेल्या अनेक लोकांचे प्रवास वर्णनं भारतात बद्दल लिहून ठेवण्यात आलेली आहेत. बौद्ध वाङ्मयात जर तुम्ही बघितलात
तर याचा स्पष्ट उल्लेख आलेला आहे की गौतम बुद्धांनी अनेक ठिकाणी फिरून आपल्या विचारांचा प्रसार म्हणजे आपले विचार लोकांपर्यंत पोहोचविलेले आहेत किंवा लोकांना आपली शिकवण देण्याचं काम केलेलं आहे. हे धार्मिक कारणासाठी असेल, धार्मिक हेतून असेल. केवळ धार्मिकच नाही तर भारतामध्ये असे अनेक ऐतिहासिक, सांस्कृतिक, नैसर्गिक आणि वेगवेगळ्या प्रकारच्या पर्यटनाचा विकास आपल्या देशामध्ये झालेला आहे. मागं जे आकृती आपण पाहिली 9.1 त्यामध्ये जो आलेख दाखवण्यात आलेला आहे त्यामध्ये तुम्ही बघितलं असेल की भारतातील आंतरराष्ट्रीय पर्यटकांची संख्या ही सातत्यानं वाढत चाललेली आहे आणि ही वाढ 2010 पासून सर्वाधिक असल्याचं आपल्याला पाहायला मिळते. विशेषतः आंतरराष्ट्रीय पर्यटकांच्या संख्येतील ही वाढ सातत्यपूर्ण आहे. त्याचं कारण भारत सरकारनं अलीकडं पर्यटनाच्या विकासासाठी अनेक प्रकारच्या सोयी सुविधा उपलब्ध करून देण्याचं धोरण राबवलेलं आहे. किंबहुना प्राचीन काळापासून जर तुम्ही विचार केलात तर भारत ही एक अशा प्रकारची भूमी राहिलेली आहे की ज्याच्यामध्ये वसुधैव कुटुंबकम ही आपली सांस्कृतिक वैचारिक परंपरा आहे. अहिंसो परो धर्म, अतिथी देवो भव ही आमची वैचारिक परंपरा आहे. येणाऱ्या प्रत्येक अतिथीला म्हणजे पाहुण्याला आपण देवासमान मानलेला आहे. मग ते कोणत्या देशाचा आहे, कुठला आहे याचा काहीही संबंध आपण बाळगलेला नाही. म्हणूनच या देशाची वसुधैव कुटुंबकम ही संकल्पना राहिलेली आहे. विश्व हेची माझे घर हा विचार जर जगाला कोणी दिलेला असेल तर तो भारतीय वैचारिक परंपरेतून जगाला मिळालेला आहे. म्हणून प्राचीन काळापासून भारतात अनेक देश विदेशातील पर्यटक या ठिकाणी दरवर्षी भेट दिलेले आहेत आणि त्यांची वर्णनं आपल्याला प्राचीन वाङ्मयातून अभ्यासायला मिळतात. परदेशी पर्यटक भारतात येतात, त्याच्यामध्ये ऐतिहासिक स्थळं आहेत, किल्ले आहेत, मकबरे आहेत, त्यासोबत अनेक प्रकारच्या वास्तू आहेत, सांस्कृतिक स्थळं आहेत, वैद्यकीय स्थळं आहेत, व्यवसाय व्यापार करण्यासाठी सुद्धा अनेक लोक भारतामध्ये प्राचीन काळापासून आलेले आहेत आणि हे सगळं परकीयांना, पर्यटकांना एक मोठं आकर्षण आमच्या देशामध्ये पाहायला मिळतो. भारताचा ऐतिहासिक वारसा लक्षात घेता देशातील अनेक भागात पर्यटनाच्या भरपूर संधी आज उपलब्ध झालेल्या आहेत. अनेक पर्यटन स्थळं निर्माण केली गेलेली आहेत. भारताच्या बाबतीत जर बोलायचं म्हणलं तर तुम्हाला लक्षात येईल की अनेक पर्यटक भारतामध्ये दिलेली आहेत. त्याची काही चित्र आपल्याकडे आहेत, त्याचा अभ्यास आपण या ठिकाणी करूया. या ठिकाणी गेटवे ऑफ इंडिया हे भारताचं प्रवेशद्वार असं म्हणलेलं आहे. अर्थ तसा होतो. इंग्रज आले, पोर्तुगीज आले, डच आले, अनेक युरोपियन आले. त्या अगोदर प्राचीन काळापासून ग्रीक आले, रोमन लोक आले, त्याच्यानंतर चीनचे प्रवासी आले, मुस्लिम प्रवासक सुद्धा आले. तर याला गेटवे ऑफ इंडिया हे नाव दिलंय. त्याचं कारण म्हणजे जेव्हा युरोपियन लोक भारतात आले त्यावेळेस मग ते समुद्र मार्गाने आले आणि समुद्र मार्गाने आल्यानंतर इंग्रजांनी इथं सत्ता स्थापन केली आणि मुंबई हे कोळ्यांचं बेट होतं, ते प्रसिद्धीला पावलं आणि तिथून मग या ठिकाणी परकीयांचं आगमन वाढत गेलेलं आहे. त्यानंतर या ठिकाणी एक दुसरं चित्र दिलेलं आहे, अजिंठ्याच्या लेण्या. प्राचीन काळामध्ये जगामध्ये असलेलं एक जागतिक वारसा म्हणून याला उल्लेख केला जातो. अख्ख्या दगडातून म्हणजे डोंगर आणि डोंगरामध्ये असा एक अख्खा दगड शोधून छन्नी आणि हातोड्यांच्या साहाय्यानं आमच्या कलाकारांनी ही जी किमया केलेली आहे ती सगळ्यांना आश्चर्यचकित करून टाकणारी आहे. आर्किटेक्चर किंवा स्कल्पचर आपण ज्याला म्हणतो, स्थापत्य किंवा शिल्प आपण ज्याला म्हणतो, तर याचा एक अद्भुत नमुना म्हणजे अख्ख्या दगडातून हे शिल्प आणि स्थापत्य कोरून काढण्याची जी किमया या कलाकारानं छन्नी आणि हातोड्याच्या सहाय्यानं केलेली आहे, याला जगामध्ये कुठंही जोड नाही. अशा प्रकारचं जागतिक दर्जाच्या वास्तू, लेण्या, विहार हा लेणी नावाचा प्रकार आहे. अजिंठा, वेरूळ या ठिकाणी असलेल्या लेण्या जगप्रसिद्ध आहेत. वेरूळ या ठिकाणी असलेलं लेणी क्रमांक 16
ज्याला कैलास लेणं म्हणून ओळखल्या जाते. हे लेणं तर अख्खं एका दगडातून आधी कळस मग पाया या विचारानं म्हणजे या अनुषंगानं ते कोरण्यात आलेलं आहे. म्हणजे अगोदर वर एक कळस कोरण्यात आला, मग खाले मंदिर पूर्ण अख्खं मंदिर त्या दगडातून कोरत कोरत खाली गेलेले आहेत. तुम्ही जर बघितलात तर अख्ख्या दगडातून हे सगळ्या वास्तू निर्माण करण्याचं श्रेय आणि त्याच्यामध्ये असलेले शिल्प अद्भुत अशा प्रकारचे शिल्प आहेत, वास्तव अशा प्रकारचे शिल्प आहेत. म्हणजे तो प्रसंग जिवंत करणारे शिल्प आहेत. मग तो प्रसंग पौराणिक असेल किंवा कुठल्या एखाद्या आख्यायिकाच्या संदर्भात असेल तर ते प्रसंग जिवंत करण्याचं, मग अजिंठामधील बौद्ध लेण्या असतील किंवा जैन लेण्या असतील किंवा वेरूळमधील अजिंठा आणि वेरूळ सॉरी अजिंठा आणि वेरूळ या ठिकाणी असलेल्या लेण्यांमध्ये हिंदू लेण्या, जैन लेण्या आणि बौद्ध लेण्या अशा तिन्ही प्रकारच्या लेण्या आपल्याला भारतामध्ये पाहायला मिळतात. आणि त्याच्यात तिन्ही प्रकारच्या देवी देवतांची शिल्प, अद्भुत अशी शिल्प त्या ठिकाणी कोरण्यात आलेले आहेत. अजिंठा या ठिकाणी एक बुद्धाची मूर्ती आहे. तुम्ही पाहिला असाल तर त्या ठिकाणी त्या मूर्तीच्या वर या म्हणजे महापरिनिर्वाण जे दाखवलेलं आहे. तर त्या महापरिनिर्वाणाचं जे शिल्प आहे त्या शिल्पामध्ये जे कोरण्यात आलेली कला आहे म्हणजे म्हणजे एक प्रसंग जो आहे बुद्धांच्या जीवनातला एक प्रसंग त्यांनी त्या शिल्पातून दाखवण्याचा प्रयत्न केला आहे. त्या शिल्पाच्या वर असलेले लोक जे आहेत, शिल्प आहेत लोकांची, तिथं आनंद उत्सव साजरा केला जात आहे. आणि त्याच्या खाली असणारे जे शिल्प आहेत तिथं मात्र शोककळा पसरलेली आहे. म्हणजे बुद्ध आपल्याला सोडून चाललेत याचं दुःख खालच्या लोकांना आहे. तर आता बुद्ध यानंतर स्वर्गात जाणार म्हणजे वर जाणार म्हणून वरच्या लोकांमध्ये तो आनंद साजरा केला जात आहे. हे म्हणजे असं एक चित्र यामध्ये पाहायला मिळते. किंवा कैलास लेण्याचं उदाहरण जर पाहिलात तर तिथं एक शिल्प आहे जे शंकराचं, भस्मासूर नावाचा राक्षस तुम्हाला माहीत असेल. शंकरानं भस्मासुराला आशीर्वाद दिलेला होता की तू ज्याच्या डोक्यावर हात ठेवशील तो भस्म होऊन जाईल. मग झालं काय, भस्मासुराला त्याचा फार मोठा अहंकार चढला आणि मग तो काय करायला लागला, शंकराकडेच आला तो आणि शंकरालाच भस्म करायचं ठरवलं त्यानं. मग तो कैलासाकडे येत आहे. प्रसंग असा आहे, लक्षात घ्या. भस्मासूर कैलासाकडे येत आहे. कैलासामध्ये शंकर, पार्वती आणि गणेशजी बसलेले आहेत. म्हणजे हे शिल्प असं दाखवलंय की त्याच्या मागं झाडं आहेत, झाडावर काही वानरं आहेत, वानरं घाबरलेल्या स्थितीत आहेत. पार्वतीच्या चेहऱ्यावर सुद्धा एक भीतीदायक वातावरण आहे, गणपती सुद्धा घाबरलेला आहे. पण शंकराच्या चेहऱ्यावर मात्र कुठलीही घबराट म्हणा किंवा कोणत्याही प्रकारची चिंता दिसत नाहीये. का? कारण शंकराला माहित आहे की मी याला आशीर्वाद देणारा मीच आहे. तो गर्वानं या ठिकाणी म्हणजे त्याला गर्व जास्त झालेला आहे. त्यामुळं शंकराला आशीर्वाद दिलेला आहे म्हणून त्याच्या चेहऱ्यावर त्यांनी ती चिंता दाखवली नाही. पण बाकीच्या चेहऱ्यावर जे भय दिसतंय ते घाबरलेल्या अवस्थेत दाखवले. म्हणजे हे सगळा जो कथानक आहे, प्रसंग आहे, पौराणिक प्रसंग आहे, तो प्रसंग त्या शिल्पाच्या माध्यमातून दाखवण्याची किमया ज्या कलाकारांनी इथं केलेली आहे त्याला जगामध्ये कुठंही तोड नाहीये. अशा जगप्रसिद्ध अशा प्रकारच्या लेण्या या देशामध्ये आहेत. हजारो लाखो पर्यटक दरवर्षी या देशात येतात, भेट देतात. आणि केवळ अजिंठा आणि वेरूळच्या लेण्याच नाहीत तर आग्र्याला असलेलं ताजमहल असेल किंवा अनेक प्रकारची नैसर्गिक ठिकाणं असतील, ही सुद्धा पर्यटकांना आकर्षित करणारी एक प्रमुख केंद्र म्हणून आपल्याला सांगता येतात. त्यानंतर या ठिकाणी एक आसामचं चित्र दिलेलं आहे. तुम्हाला माहीत आहे आसाम हे एक निसर्गरम्य असं ठिकाण आहे आणि या नैसर्गिक अशा पर्वतरांगांचं चित्र, त्यामध्ये असलेलं अतिशय निसर्गरम्य वातावरण, हिमालयाच्या पर्वतरांगासुद्धा या देशात आहेत, नैसर्गिक स्थळं आहेत, समुद्रकिनारा पण लाभलेला आहे, भारताला बेटं पण लाभलेली आहेत. म्हणजे बेटांच्या किनारी तुम्ही लक्षद्वीप वगैरे ठिकाणी जर गेलात तर इज अ बेस्ट टुरिस्ट साईट. अंदमान आणि निकोबार अतिशय सुंदर, स्वच्छ आणि नितळ अशा प्रकारचे समुद्र किनारे तुम्हाला त्या ठिकाणी अभ्यासायला मिळतात आणि पाहायला मिळतात. आणि हे सगळं पर्यटकांना आकर्षित करणारे एक सगळ्यात महत्त्वाचं केंद्र म्हणून सांगता येतं. म्हणजे या देशात पर्यटकांना आकर्षित करणाऱ्या सर्व बाबी, मग ते ऐतिहासिक असतील किंवा सांस्कृतिक असतील किंवा नैसर्गिक आहेत. आणि अलीकडं जे वैद्यकीय पर्यटन आपण ज्याला म्हणतो, महाबळेश्वर सारखी थंड हवेची ठिकाणं सुद्धा आहेत ज्या ठिकाणी हजारो लाखो पर्यटक केवळ आपल्या
हेल्थ इम्प्रूव्हमेंटसाठी म्हणजे आरोग्य सुधारण्यासाठी म्हणून जातात आणि त्या ठिकाणची जी फ्रेश आणि अतिशय थंड हवा आहे ती उन्हाळ्यामध्ये अक्षरशः हजारो पर्यटकांची ओढ तिथं लागलेली असते. हे आपल्याला नाकारता येत नाहीत. थोडक्यात या प्रकरणामध्ये आपण भारत आणि ब्राझील या दोन्ही देशांच्या पर्यटन व्यवसायांचा अभ्यास केलेला आहे. आज पर्यटन हा एक अतिशय महत्त्वाचा व्यवसाय म्हणून पुढं आलेला आहे. केवळ एक व्यवसाय म्हणून नाही, तर कोणत्याही देशासाठी परकीय चलन, आता विशेषतः भारताच्या बाबतीत जर बोलायचं म्हणलं तर भारताकडे परकीय चलनाची गंगाजळी अतिशय कमी आहे. म्हणून पहा, आम्हाला $1 बरोबर आहे कधी 68 रुपये द्यावे लागतात, तर कधी 72, तर कधी 74 रुपये द्यावे लागतात. तर हे प्रमाण एवढं जास्त का आहे? तर परकीय गंगाजळी जी भारताकडं फारच कमी आहे, तर ती मिळवण्याचे एकमेव साधन जर काही असेल तर तो पर्यटन व्यवसाय आहे. पण त्या सर्व परकीयांना आपल्या देशामध्ये येण्यासाठी किंवा त्यांची परकीय चलन आपल्याला जर मिळवायचं असेल तर त्यांना त्या सर्व प्रकारच्या सुविधा, त्या सर्व प्रकारचं वातावरण या देशामध्ये आपल्याला निर्माण करावा लागतो. आणि अतिथी देवो भवची जी आपली संकल्पना आहे ती खऱ्या अर्थानं वास्तवात जोपर्यंत उतरत नाही तोपर्यंत परकीय प्रवासकांना, पर्यटकांना भारतात येण्याची जी इच्छा आहे ती निर्माण होणार नाहीये. म्हणजे एखादा पर्यटक देशाला कधी भेट देईल? जेव्हा या म्हणजे एखादा पर्यटक काय तुमच्याकडं त्रास सहन करून घेण्यासाठी येणारा नाहीये. तर त्याला जर इथं लाईफ ऑफ कम्फर्ट आपण ज्याला म्हणतो त्या सगळ्या सुविधा जर तुम्ही त्याला पुरवलात तर तो यायला तयार होईल. एखादा पर्यटक बाहेरच्या देशातून इथं येतो तर फरफटत म्हणजे तुमचा त्रास सहन करण्यासाठी येत नसतो. तर तुम्ही त्याला जर कॉपरेट केलं, त्याला जर सगळ्या सुविधा पुरवल्यात तर तो यायला पुन्हा पुन्हा यायला तयार होईल, अनेकदा यायला तयार होईल आणि त्यातून आपल्या देशाला आर्थिक रोजगार तर मिळेल. आता अजून एक महत्त्वाचा मुद्दा मी सांगायचं विसरलं, तो म्हणजे रोजगाराचा आहे. म्हणजे या देशाला राष्ट्रीय उत्पन्न मिळते, परकीय चलन मिळते आणि रोजगार सुद्धा उपलब्ध होतो. आज जर बघितलात तर भारतामध्ये असलेली बेरोजगारी आणि याचा जर आपण कंपॅरेटिव्ह अभ्यास केला तर एखादा पर्यटक एखादं पर्यटन स्थळ जर विकसित झालं तर तिथं लॉजवाल्यापासून म्हणजे निवासाची सोय असेल, जेवणाची सोय असेल, वाहतुकीची सोय असेल, मार्गदर्शन असेल, या सर्व लोकांचं म्हणजे या सर्व कामासाठी मनुष्यबळांची गरज पडते, मॅन पॉवर लागते आणि ही सगळी मॅन पॉवर आपल्याला निर्माण करावी लागते. सांगण्याचं तात्पर्य थोडक्यात असं आहे की या सगळ्या मुद्द्यांचा जर आपण विचार केलात तर या ठिकाणी आपल्याला थोडक्यात या अनुषंगानं आपल्याला याचा अभ्यास करता येतो. आणि हे सगळ्या बाबी जर आपण पर्यटनाच्या दृष्टीनं पाहिल्या तर आज भारत सरकारनं या संदर्भात खूप चांगली पावलं उचललेली आहेत. पण त्यामध्ये भारतीय लोकांचा सहभाग आणि पाठिंबा सुद्धा आवश्यक आहे. केवळ सरकारी पातळीवर प्रयत्न करून चालत नाहीत, तर शेवटी आपण लोक आहोत जो त्या आपल्या सर्व प्रकारच्या पर्यटन स्थळांचा विकास करू शकतो किंवा त्यांना तशा प्रकारचा दर्जा उपलब्ध करून देऊ शकतो. आर्किओलॉजिकल डिपार्टमेंट सुद्धा यामध्ये मोठ्या प्रमाणात सहकार्य करून जर आपण जागतिक दर्जाची पर्यटन स्थळं आणि त्या ठिकाणी असणाऱ्या सुविधा, सोयीसुविधा उपलब्ध करून दिल्या तर नक्कीच भारताला पर्यटनातून एक मोठा सोर्स आपण ज्याला म्हणतो तो निर्माण केला जाऊ शकतो. परकीय गंगाजळी ज्याला आपण म्हणतो ती भारतात आणू शकतो आणि आपल्या देशातील असंख्य लोकांना रोजगार उपलब्ध करून देऊ शकतो. अशा प्रकारे थोडक्यात आपण या भागामध्ये ब्राझील आणि भारत या दोन देशातील पर्यटन या मुद्द्याचा अभ्यास केलेला आहे. थँक्यू फॉर वॉचिंग.